बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी BNPने बांगलादेशच्या 13व्या संसदीय निवडणुकीत चांगली कामगिरी करत बहुमत मिळवलं आहे। ताज्या आकडेवारीनुसार 299 जागांपैकी BNP 170 जागांवर आघाडीवर आहे। प्रतिस्पर्धी जमात-ए-इस्लामी मुख्य विरोधी पक्ष म्हणून उदयास आला आहे। 2024च्या उठावानंतर बांगलादेशात झालेल्या या पहिल्याच राष्ट्रीय निवडणुका आहेत। जवळजवळ 2 दशकं सत्तेबाहेर राहिल्यानंतर BNPने 2/3 बहुमत मिळवण्याचा विश्वास व्यक्त केला आहे। बांगलादेशातील संसदीय निवडणुकीत BNPला निर्णायक विजय मिळाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तारिक रहमान यांचं अभिनंदन केलं आहे। हा विजय बांगलादेशातील जनतेचा आणि रहमान यांच्या नेतृत्वावरील विश्वासाचा असल्याचं त्यांनी समाज माध्यमावरून दिलेल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे। केंद्रीय औद्योगिक सुरक्षा